आई, आई तुझं आगमन सृष्टीचा कण न कण फुलवते. आई तुझं आगमन सृष्टीचा कण न कण फुलवते. आई अंबाबाईचा उदो या उद्घोषाने आसमंत दुमदुमते. काकड आरतीने होते तुझ्या आराधनेला सुरुवात. काकड आरतीने होते तुझ्या आराधनेला सुरुवात. प्रत्येक भाविक पेटवतो मनाच्या पंथीत तुझ्या भक्तीची वात. काकड आरतीने होते तुझ्या आराधनेला सुरुवात. प्रत्येक भाविक पेटवतो मनाच्या पंथीत तुझ्या भक्तीची वात. दिवसभर तुझी गाणी ऐकून मन भक्तीच्या हिंदोळ्यावर स्वार होतं. दिवसभर तुझी गाणी ऐकून मन भक्तीच्या हिंदोळ्यावर स्वार होतं आणि रात्री टिपऱ्यांच्या तालावर पायांना थांबवणं अवघड जातं. तुला पाहून माझ्यातलं तुझं अस्तित्व जागं होतं. तुला पाहून माझ्यातलं तुझं अस्तित्व जागं होतं आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं बळ देऊन जातं. महिषासूर मर्दिनी बनून केलास दैत्यसंहाराला प्रारंभ. महिषासूर मर्दिनी बनून केलास दैत्यसंहाराला प्रारंभ. तुझ्याच दर्शनाने होतो नवरात्रातील प्रत्येक दिवसाचा आरंभ. सृष्टीच्या हितासाठी केलास कित्येक असुरांचा नाश. सृष्टीच्या हितासाठी केलास कित्येक असुरांचा नाश. तुझ्या मुलांचे सुख हाच तुझा एकमेव ध्यास. पण आज तुझ्या लेकीचे मोकाट कुत्री बळी घेत आहेत. पण आज तुझ्या लेकींचे मोकाट कुत्री बळी घेत आहेत. अब्रूचे लचके तोडून आजही ती उजळ मात्याने फिरतायत. सीतेच्या सुटकेसाठी रामाने लंकापती रावणाचा वध केला. सीतेच्या सुटकेसाठी रामाने लंकापती रावणाचा वध केला. द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण एका हाकेला धावून आला. पण आज बहुतेक रामाने धनुष्य आणि कृष्णाने आपले चक्र कायमचं खाली ठेवले. पण आज बहुतेक रामाने आपले धनुष्य आणि कृष्णाने आपले चक्र कायमचं खाली ठेवले. म्हणूनच तर हजारो रावण आणि लाखो कौरवांचं फावले. सीता आणि द्रौपदी किमान संसारात पडल्या होत्या. सीता आणि द्रौपदी किमान संसारात पडल्या होत्या. स्वतःच्या सुटकेसाठी थोड्या तरी धडपडल्या होत्या. पण कलियुगात फुलण्याआधीच नाजूक कळ्यांना कित्येकांनी तोडलं. पण कलियुगात फुलण्याआधीच नाजूक कळ्यांना कित्येकांनी तोडलं. या नराधमांनी 4-5 वर्षाच्या कोवळ्या जीवाला नाही गं सोडलं. पण कलियुगात फुलण्याआधीच नाजूक कळ्यांना कित्येकांनी तोडलं. या नराधमांनी 4-5 वर्षाच्या कोवळ्या जीवालाही नाही गं सोडलं. तुझ्या दरबारात तरी त्यांना न्याय मिळवून देशील का? तुझ्या दरबारात तरी त्यांना न्याय मिळवून देशील का? या कळ्यांच्या जीवाचा हिशोब मागायला तू तरी येशील का? आज त्या सर्वांच्या वतीनं तुला एकच साकडं घालते. आज त्या सर्वांच्या वतीनं तुला एकच साकडं घालते. नवसाला पावणारी अशी ख्याती तुझी तुला एकच मागणं मागते. सर्व महिलांना संस्कृती जोपासण्याचं व मुलींना संस्कार जपण्याचं वाण दे. सर्व महिलांना संस्कृती जोपासण्याचं व मुलींना संस्कार जपण्याचं वाण दे. तर सर्व पुरुष आणि मुलांना शिवरायांच्या विचारांचं दान दे. सर्व महिलांना संस्कृती जोपासण्याचं व मुलींना संस्कार जपण्याचं वाण दे. तर सर्व पुरुष आणि मुलांना शिवरायांच्या विचारांचं दान दे. शिवरायांच्या विचारांचं दान दे.